Good morning, children. Today we are discussing about the different biophysico-chemical phenomena. So in this title there are permeability, diffusion, osmosis, plasmolysis and inhibitions. These 3, 4, 5 topics are there. But in the today's lectures we discuss about the permeability. Means what is the permeability and what are its phenomena. So we will discuss about. Now permeability means what is meant by the permeability. From the previous classes also we have studied the permeability in the first year and second year, and even in the 11-12 also you have studied the permeability. Permeability means to enter the substances into the living cells and their exit is called as the permeability. And this permeability is depends on the properties of the membrane. Means what are the properties of the membrane. Now this is the first point I am showing you here. The entry of substances into the living cells and their exit from the cell depends upon the property of membrane is known as permeability. So this is the definition of permeability. Means जे काही substances असतात, फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्यूल असू शकते किंवा मग मायक्रोन्यूट्रियन्स असू शकतात किंवा मॅक्रोन्यूट्रियन्स असतील किंवा अजून काही जे काही प्लांटचे न्यूट्रियंट्स आहेत ते एंटर होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण या ठिकाणी परमेबिलिटी असं म्हणत असतो. Then now there are the 3 type of the permeability membranes. One is permeable membrane, semi-permeable membrane and impermeable membrane. Means these are the properties, 3 type of the properties of the membrane. आणि ह्या प्रॉपर्टी नुसार त्या ठिकाणी सबस्टन्स इन किंवा आउट त्या ठिकाणी होत असतात. आता पहिले जर पाहिलं आपण परमेबल मेम्ब्रेन, इफ इट अलाउ passage of both solvent and solute molecules in known as permeable membrane. म्हणजे सॉल्वंट असेल किंवा सॉल्यूट मॉलिक्युल्स असतील, हे जे मॉलिक्युल्स या ठिकाणी एंटर होतात किंवा एक्झिट होतात, मीन्स देर इज नो एनी काइंड ऑफ द रिस्ट्रिक्शन्स इज कॉल्ड ॲज द परमेबल मेम्ब्रेन. त्याला आपण परमेबल मेम्ब्रेन्स असं म्हणतो. नाउ हिअर नेक्स्ट वन सेमी परमेबल मेम्ब्रेन. हे जर पाहिलं आपण या ठिकाणी सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल, हे सेमी परमेबल मेम्ब्रेन. सो दिस सेमी परमेबल मेम्ब्रेन मीन्स इट अलाउ द पासेज ऑफ सम सबस्टन्सेस. फक्त काही प्रकारचे जे सबस्टन्सेस असतील ते सबस्टन्सेस फक्त त्या ठिकाणी ते सेलमध्ये जाण्यासाठी परमिशन देतात. मी दिस इज द सेमी परमेबल मेम्ब्रेन. हे जे असेल ते सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल. मीन्स नॉट ऑल काइंड ऑफ द सबस्टन्सेस. आता या ठिकाणी मी तुम्हाला फिगर सुद्धा या ठिकाणी मी दाखवतो की या ठिकाणी फिगरमध्ये काय होईल की तुम्हाला ही पहिली जी फिगर असेल ही परमेबल मेम्ब्रेनची फिगर आहे आणि हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. या ठिकाणी हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन इकडच्या बाजूला या ठिकाणी सोल्युशन आहे, सॉल्वंट अँड सॉल्यूट या ठिकाणी बाहेरच्या बाजूला आहेत, मीन्स द ग्रीन कलरमध्ये आहेत आणि रेड कलरमध्ये. तर हे या ठिकाणून इकडच्या बाजूला म्हणजे राईट साईडला ते पास होत आहे. तर या ठिकाणी रेड ॲज वेल ॲज ग्रीन दोघं मॉलिक्युल्स या ठिकाणी पास झालेले आहेत. मीन्स देर इज नो रिस्ट्रिक्शन्स. मीन्स हे जे मेम्ब्रेन आहे, दिस मेम्ब्रेन्स इज डुईंग द फंक्शन्स ऑफ परमेबल. जे काही येतील त्यांना ते आतमध्ये येऊ देतील. ओके. दुसरं असेल दुसरी फिगरमध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता हे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. या ठिकाणी या सेमी परमेबल मेम्ब्रेनमध्ये काय होतं की या ठिकाणी ग्रीन कलरचे पण न्यूट्रियन्स आहेत आणि ब्ल्यू कलरचे पण आहेत, परंतु ब्ल्यू कलरचेच फक्त या ठिकाणी या होल्समधून पास होतील. सो दिस इज कॉल्ड ॲज द सेमी परमेबल मेम्ब्रेन. देन नेक्स्ट दुसरं जे असेल, इफ it does not allow pass of any substances through it is known as impermeable membrane. आता तिसऱ्या फिगरमध्ये पाहू, ही जी आहे सेमी या ठिकाणी मेम्ब्रेन आहे आणि या ठिकाणी एक ब्ल्यू कलरचे वॉटर या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे न्यूट्रियन्स असतील काहीतरी.
परंतु हे न्यूट्रियन्स या ठिकाणी पास होत नाही. मीन्स इज नॉट अलाउड टू पास एनी काइंड ऑफ द न्यूट्रियन्स इन द सेल. ते बाहेरही जाऊ देत नाही आणि आत येऊ देत नाही. त्याला आपण इम्परमेबल मेम्ब्रेन असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपण परमेबल मेम्ब्रेनची स्टडी केलेली आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेनची स्टडी केलेली आहे आणि इम्परमेबल मेम्ब्रेनची स्टडी केलेली आहे. परमेबल मेम्ब्रेनमध्ये काय होतात मीन्स एनी काइंड ऑफ द सॉल्ट अँड सॉल्यूट, सर्व सबस्टन्स जे असतील ते आत किंवा बाहेर जाऊ येऊ शकतात. सेमी परमेबलमध्ये काय होणार आहे, ओनली द permissible or same type of the substances can be entered into the cell through the semi-permeable membrane. आणि impermeable मध्ये कुठल्याच प्रकारचे सबस्टन्सेस आत किंवा बाहेर जाणार नाही. अशा प्रकारचे हे परमेबिलिटी तीन प्रॉपर्टीज परमेबिलिटीचे आहेत. परमेबल मेम्ब्रेन, सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि इम्परमेबल मेम्ब्रेन. नेक्स्ट स्लाइड आहे phenomenon and importance of permeability. Means what are the phenomenons? Phenomenons means there are the 5 different theories are proposed by the different scientists. म्हणजे हे पेनेट्रेशन जे होतात हे फेनॉमेनॉन परमेबिलिटी कशा प्रकारचे होतात त्याच्यावर त्यांनी अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांनी थेरी लिहिलेली आहे. याच्यामध्ये पहिली थेरी आहे अल्ट्राफिल्ट्रेशन थेरी, सेकंड थेरी आहे इलेक्ट्रोकॅपिलरी थेरी, फॅट और लिपिड सोल्यूशन थेरी, कोलायडल थेरी अँड कॅरियर थेरी. अशा 5 थेरी या ठिकाणी आहेत. म्हणजे डिफरंट टाईप ऑफ द सायंटिस्ट आर प्रपोज दिस थेरीज. आता याच्यातली पहिली थेरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अल्ट्राफिल्ट्रेशन थेरी. दिस थेरी इज प्रपोज बाय द रोहलँड अँड हॉफमॅन 1925 is explained that the cell membrane have sieves, means minute pores, and which permit the diffusion of molecules of relative size. म्हणजे एक मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनवर एक स्मॉल प्रकारचे सीव्ज आहेत किंवा होल्स आहेत आणि त्या होल्समधून जे काही न्यूट्रियंट्स असतील ते त्या ठिकाणी पास होतील, सारख्या साईजचे न्यूट्रियंट्स पास होतील, हे या थेरीमध्ये त्यांनी सांगितलेले आहे. मीन्स दिस इज द नाउ शोइंग हिअर इन द फिगर. दिस इज द मेम्ब्रेन अँड हिअर सम ऑफ द सीव्ज मीन्स होल्स या ठिकाणी आहेत आणि यामधून फक्त ब्रॉड अशा प्रकारचे न्यूट्रियंट्स पास झाले. परत त्याच्यामध्ये बारीक अशा प्रकारचे होल्स आहेत, त्याच्यामधून त्याच्यापेक्षा बारीक अशा प्रकारचे न्यूट्रियंट्स पास झाले. मीन्स अशा प्रकारचे एक चाळणी जसं म्हणतो फिल्ट्रेशन, चाळणीचं काम या ठिकाणी हे मेम्ब्रेन करत असतं. नेक्स्ट स्लाइड आहे इलेक्ट्रोकॅपिलरी थेरी. इन दिस इलेक्ट्रोकॅपिलरी थेरी इज जस्ट सिमिलर ॲज द अल्ट्राफिल्ट्रेशन थेरी. इथे सुद्धा सेम प्रकारचे मेम्ब्रेन आहे, सेम होल्स आहेत, सेम न्यूट्रियंट्स आहेत, परंतु याच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की इज कॅरीज द पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह चार्ज न्यूट्रियंट्स. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज जे न्यूट्रियंट्स आहेत ते न्यूट्रियंट्स या ठिकाणी पास होतात. ॲज वेल ॲज साईज आणि मॉलिक्यूल व्हॉल्यूम्स त्या ठिकाणी सुद्धा कन्सिडर केले जातात. परंतु मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की हिअर पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स किंवा मॉलिक्युल्स ऑल्सो विल बी पास थ्रू दिस थेरी. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस थेरी. सो दिस इज द इलेक्ट्रोकॅपिलरी थेरी. नाउ नेक्स्ट थेरी आहे फॅट्स अँड लिपिड सोल्युशन थेरी. आता फॅट्स अँड लिपिड सोल्युशन थेरी काय आहे? दिस थेरी इज प्रपोज्ड बाय द ओव्हरटन 19th century. 19th centuryमध्ये ही थेरी प्रपोज केली गेली. द फॅट्स अँड लिपिड्स इज हायली सरफेस ॲक्टिव्ह. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स, हे जे लिपिड्स आणि फॅट जे असतात हे सेल असतात त्या सेलच्या मेम्ब्रेनवर जमा होतात. Means the sticky substance is occupy on the surface of the membrane. I am showing in the figure. So this is the sticky substance. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की सेलच्या बाजूला एक चिकटपणा या ठिकाणी तयार होतो किंवा प्लांट किंवा त्याची लीव्ज असेल किंवा स्टेम असेल की त्याच्यावर स्टिकी सबस्टन्स त्या ठिकाणी जमा होतो. अँड दिस लिपिड सोल्युबल सबस्टन्स आर इझिली पास्ड इन टू द सेल मेम्ब्रेन. आणि हा जो स्टिकी सबस्टन्स असेल हा स्टिकी सबस्टन्स इझिली या सेल मेम्ब्रेनमधून पास होतो
आणि त्याच्यासोबत त्याला चिटकलेले जे काही न्यूट्रियन्स असतील, what are the nutrients is attached with the lipids and fats that also get entered into the cell. Means the fats and lipids play a very important role to enter the nutrients into the cells. Okay, so fats and lipids, they occupy on the surface of the cell and then they get entered into the cell finally. Next one is colloidal theory. Colloidal theory means to push the particles each other. Collidation means cytoplasmic membrane and cytoplasms are function as polyphasic colloidal system and penetrate of different substances. Means some of the substances are occupied on the surface of the membrane, and these substances or that particles, they are pushed to each other, and when they are pushing to each other, the particles get entered into the cell. They get entered into the cell. हा त्याच्या कोलायडलच्या थिअरी त्याने कन्सेप्ट त्या ठिकाणी मांडलेला आहे की देर आर द सम ऑफ द पार्टिकल्स दे ऑक्युपाय ऑन द surface of the cell and then they enter into the cell. Then last one is the capillary theory. Carrier theory. This carrier theory is cytoplasmic membrane and protoplasm are function as polyphasic colloidal system and penetration of different substances. Means what happened on the surface, here I am showing you again this figure. In this one, involvement. Okay, so this is the carrier theory. Involvement of the some kind of the carrier and carries the substances in and out of the membrane. म्हणजे या ठिकाणी काय होईल की सेलच्या आतमध्ये काही कॅरियर्स आहेत, ते कॅरियर्स मेम्ब्रेन जवळ येतात. या ठिकाणी आय एम शोइंग हिअर दिस मेम्ब्रेन, लाल पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. सो या मेम्ब्रेन जवळ एक कॅरियर्स येतात आणि त्या कॅरियर्समध्ये जे काही न्यूट्रियन्स फिट होतील किंवा ॲडजस्ट होतील, देन दॅट न्यूट्रियन्स गेट एंटर्ड इन टू द सेल. म्हणजे कॅरियर समजा लहान असतील आणि न्यूट्रियन्स मोठे असतील तर त्याच्यात येणार नाही. म्हणजे सेम साईजचे न्यूट्रियन्ट्स ते कॅरियर्स आतमध्ये घेतात आणि ते सेलमध्ये सोडतात. परत एम्प्टी कॅरियर्स हे बाहेर येतात आणि ते न्यूट्रियन्स घेतात आणि आतमध्ये सोडतात. मीन्स इन्व्हॉल्वमेंट ऑफ द सम काइंड ऑफ द कॅरियर्स. जसे की गुड्स कॅरियर्स असतात, म्हणजे एक ट्रक असेल, त्या ट्रकमध्ये ज्या टाईपचे मटेरियल मावणार असेल तेच आपण त्या ठिकाणी ठेवणार आणि मग ते गुड्स ट्रक जो असेल तो माल घेऊन जाईल आणि जिथे असेल त्या ठिकाणी ते खाली करेल, परत त्या ठिकाणी येईल. तशा प्रकारचे या ठिकाणी सुद्धा कॅरियर्स असतात. ते कॅरियर्स सॉईलमधून जे न्यूट्रियन्स असतील ते न्यूट्रियन्स घेतात आणि परत ते त्या ठिकाणी सेलमध्ये टाकतात. परत एम्प्टी झाल्यानंतर ते परत त्या ठिकाणी मेम्ब्रेनच्या बाजूला येतात, न्यूट्रियन्स देतात आणि सेलमध्ये टाकतात. अशा प्रकारची जी प्रोसेस करत असतात त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॅरियर थेअरी. मग या ठिकाणी फेनॉमेनॉनमध्ये आपण या ठिकाणी 5 वेगवेगळ्या थेअरी स्टडी केलेल्या आहेत. पहिले असेल अल्ट्रा फिल्ट्रेशन थेअरी. यामध्ये जे होल्स असतील त्याच्यामधून स्पेसिफिक टाईपचे साईजचे मॉलिक्युल्स आतमध्ये जातात. दुसरं असेल इलेक्ट्रोकॅपिलरी थेअरी. याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असलेले मॉलिक्युल्स आतमध्ये जातील. फॅट्स आणि लिपिड सोल्युशन थेअरीमध्ये काय होणार की फॅट्स आणि लिपिड्स हे सेलच्या बाहेरच्या बाजूला जमा होतात आणि ते हळूवारपणे त्या सेलच्या मेम्ब्रेनमधून सेलमध्ये पास होतील. कोलायडल थेअरी या ठिकाणी सांगते की दिस कोलायडल मीन्स सम ऑफ द न्यूट्रियन्स पार्टिकल्स दे ऑक्युपाय ऑन द सरफेस ऑफ द सेल. सेलच्या आजूबाजूला ते जमा होतील आणि ते एकमेकाला पुश करत राहतील आणि पुश करत असताना त्याच्यातले जे पार्टिकल्स असतील ते पार्टिकल्स सेलमध्ये जातात. दुसरे असेल, नेक्स्ट असेल 5वी लास्ट थेअरी असेल कॅरियर थेअरी. ही जी थेअरी असेल या थेअरीमध्ये त्यांनी सांगितलेले की सेलमध्ये काही कॅरियर्स असतात
आणि ते कॅरियर मेम्ब्रेन जवळ येतात आणि ते न्यूट्रियन्स घेतात त्यांना जे पाहिजे असतील ते, आणि ते न्यूट्रियन्स आतमध्ये सोडतील. परत ते एम्प्टी कॅरियर्स बाहेर येतील आणि ते त्या ठिकाणी न्यूट्रियन्स घेतील आणि ते आतमध्ये सोडतील. अशा प्रकारची कंटिन्युअस प्रोसेस जी असेल ती त्या ठिकाणी होत असते. आणि अशा प्रकारचे हे 5 थेरी या ठिकाणी मांडलेले आहेत. मग याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. व्हॉट आर द फेनॉमेनॉन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ परमेबिलिटी एक्सप्लेन विथ अल्ट्राफिल्ट्रेशन थेरी अँड एक्सप्लेन विथ द इलेक्ट्रोकॅप्युलर थेरी. अशा प्रकारचे 2-3 थेरीज तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, किंवा त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चनसुद्धा त्या ठिकाणी विचारले जातात. तर आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर फर्स्ट टॉपिक आपण परमेबिलिटी पाहिला. परमेबिलिटीमध्ये आपण 3 फिगर्स त्या ठिकाणी पाहिले. तर परमेबल मेम्ब्रेन, सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि इम्परमेबल मेम्ब्रेन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परमेबिलिटीचेच त्या ठिकाणी फेनॉमेनॉनसुद्धा आपण पाहिलेले आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी परमेबिलिटी हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आता तुम्हाला एक सूचना द्यायची आहे की डिफ्युजन, प्लाझ्मोलिसिस आणि इन्हिबिशन हे 3 जे टॉपिक आहेत हे सेकंड इयरला सुद्धा आहेत. तर मी तुम्हाला एक सेकंड इयरचंच एक व्हिडिओ देणार आहे. त्याच्यामध्ये हे 3 टॉपिक तुमचे त्या ठिकाणी कव्हर होतील. त्याच्यासाठी मी सेपरेट काय घेणार नाही. परंतु प्लाझ्मोलिसिस वाटतं त्या ठिकाणी प्लाझ्मोलिसिससुद्धा आहे. डिफ्युजन, प्लाझ्मोलिसिस आणि इन्हिबिशन हे आहे. आणि ऑस्मोसिससाठी मी तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ देणार आहे. म्हणजे आपला हा कम्प्लीट टॉपिक कव्हर होणार. मग डिफ्युजन, प्लाझ्मोलिसिस आणि इन्हिबिशन हे सेकंड इयरचा मी व्हिडिओ तुम्हाला टाकेल. त्या व्हिडिओमधून हे 3 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. आणि ऑस्मोसिससाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. आणि आज आपण परमेबिलिटी या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. म्हणजे एक आपल्याला डिफरंट बायोफिजिको केमिकल फेनॉमिनॉन्स हा एक टॉपिक या ठिकाणी कंप्लीट करता येणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.